नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण कुर्रा ते तिवसा या रोडवर आहे. रात्रीचे 7:30 ते 7:45 वाजलेले आहे आणि 7:45 वाजले असता आपण बघू शकतो का एकीकडे या रोडची दयनीय अवस्था अशी झाली आहे का एकीकडे हा रोड पूर्ण केलेला आहे आणि दुसरीकडे हा रोड अधुरा आहे. पण एकीकडे पूर्णता केला असता या ठिकाणी एक या ठिकाणी ट्रक येऊन थांबलेला आहे. जसे की आपण बघू शकतो एकीकडे तिवसा येथून ही सुद्धा एक बस आलेली आहे आणि बससुद्धा थांबलेली आहे आणि हे सर्व होत असताना या ठिकाणी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जसे की आपण बघू शकतो हा एक ट्रक आहे आणि हे एक दुसरी बस आहे आणि जे काम चालू आहे हॅम कंपनी अंतर्गत नागपूर अंतर्गत त्यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये लक्ष नसून जसे काम करायचे तसे करायचे आणि नागरिकांना त्रास सहन करायचा. हे सुद्धा या नागपूर येथील हॅम कंपनी अंतर्गत कुर्रा ते नांदगाव खंडेश्वर या मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. पण या मार्गावर काम सुरू असताना रस्त्यावर नागरिकांना नाहक त्रास सहन करून या ठिकाणी ST महामंडळाची बस उभी आहे. आपण बघू शकतो का प्रथमच या ठिकाणी प्रवासी मध्ये होते आणि कुर्रा येथे बस फेल पडली होती आणि दुसरी बस तिवसा येथून कुर्रा येथे आली असता पुन्हा या ठिकाणी प्रवासी रात्रीचे थांबलेले आहे. पण प्रवाशापासून आपण जाणून घेऊया नेमकं काय सांगाल तुम्ही याबद्दल. ट्रक काढवायला आहे हां, तिथून त्यांच्यामुळे आम्हाला समोर जाता येणार नाही. इथून रस्ता जायला दुसरी आपली मी चांदूर रेल्वे आगाराचा प्रवासी असल्यामुळे इथून चांदूर रेल्वे कुर्रा ते चांदूर रेल्वे रोडवर 2 बसेस आणि एक टेलर उभा आहे. टेलरचा जवळपास 1 किलोमीटर तिकडे जावं लागते आणि बसला 1 किलोमीटर इकडे जावं लागते. मधात त्याने ड्रायव्हर्सन दिलेलं नसल्यामुळे दोन्ही वाहतूक बंद झालेली आहे. तर तरी याचे संबंधित ठेकेदारांनी किंवा नाही संबंधित ठेकेदार तर या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे. या रोडवर अनेक अपघात झाले आहे पण संबंधित ठेकेदार जो कोणी असेल तो झोपा काढत आहे. आणि त्यांना नागरिकाची जनतेची पर्वा नाही, त्यांना 200 करोडचा जो रोड आहे त्याची पर्वा आहे. काय सांगाल ह्याबाबत ठेकेदारांनी दिरंगाई लक्षात स्वतः आमदारांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून कामं करण्यात त्यांना प्रोत्साहित करावे असं प्रवाशांच्याकडून मी बोलत आहे. पण आमदार साहेबांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला असं वाटते ना. वाटते तुम्ही काय संदेश देणार आमदार साहेबांना. आमदार साहेबांना आपण पोचू शकत नाही ना. प्रवासी कुठपर्यंत पोचणार, ज्याचे जे सदस्य राहतात त्यांनी ते तिथपर्यंत गेले पाहिजे आणि त्या रोडच्या जे भावना आहे त्यांनी जे व्यक्त करून त्यांना द्यायला पाहिजे मार्गदर्शन. आपण बघू शकतो या ठिकाणी प्रवासी अडकलेले आहे आणि ST बस निघालेली आहे आणि ST बस निघाल्यानंतर काही नागरिकांनी आपल्याला एक प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे आणि ST बस जीवार बेतून हे खाली रोडच्या खाली उतरत आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रवासी हा एक कुठल्या तरी मार्गाने आपलं जीव धोक्यात घालून या STमध्ये प्रवाससुद्धा करत आहे. या गोष्टीला जबाबदार कोण हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. जसे की एकीकडे 200 करोडचे काम कुर्रा ते नांदगाव खंडेश्वर काम मंजूर झालेले आहे आणि या कामामध्ये बघू शकता हे बस पूर्णपणे मागं चाललेली आहे आणि प्रवासी यामधले खाली उतरलेले आहे. म्हणजे या कामाला जबाबदार कोण. नागपूर अंतर्गत हॅम कंपनी अंतर्गत हे काम सुरू आहे पण अद्यापपर्यंत या कामाचं नियोजन काही दिसत नाही आहे. हे आपण बघू शकत आहे. बघा रात्रीचे 9 वाजलेले आहे अद्यापर्यंत प्रवासी चांदूर रेल्वे बसमध्ये बसले ते पोहोचलेले नाही आहे. या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था या रोडची आहे. कधी घेणार विद्यमान आमदार या रोडची काळजी. कोण घेणार. खासदार आमदार या रोडवर कधी येणार आणि कधी पाहणी करणार. काय नागरिकांना त्रास सहन होत आहे हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. आपण बघू शकतो या रोडवर सध्या ट्रॅफिक जाम झालं आहे. बस मागे पुन्हा एक ट्रक आलेला आहे आणि ट्रक आला असता समोर पुन्हा एक ट्रक आहे. या सर्व बाबी असताना याकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत आहे आणि या दुर्लक्षामुळे संबंधित प्रवाशांना आणि ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपण बघू शकतो ही ST महामंडळाची बस आहे. प्रथम ही बस तिवसावरून कुर्ऱ्याला आली.
एक बस यापूर्वी फेल पडली आणि याच बसमध्ये काही प्रवासी पुन्हा बसले, पण ते अद्यापपर्यंत 5 वाजता निघालेले प्रवासी अद्यापपर्यंत घरापर्यंत पोहोचलेले नाही आहे. म्हणजे यावरून एक लक्षात येते की संबंधित ठेकेदार या रोडवर दुर्लक्ष करता. नेमका या ठेकेदाराला कोणाच्या आशीर्वादाने हा ठेकेदार या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जगत आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. ते बस आहे चांदूर रेल्वे आगाराची. चांदूर रेल्वे दिवसा मार्गाने चालत आहे, पण अद्यापपर्यंत प्रवासी त्रस्त आलेले आहे आणि पूर्णपणे प्रवासी त्रस्त आले असता आपण बघू शकतो का हे बस आता वळणाच्या मार्गावर आहे. बघा, जीव धोक्यात टाकून हे बस जसं काही एक रोड उंच झालेला आहे आणि दुसरा रोड खाली आहे. आता जीव धोक्यात टाकून हे बस एकीकडे सवार होत आहे आणि दुसरीकडे पण बस त्याच्या मागं आहे, ते काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण बघता या ठिकाणी हे पोलीसवाल्याची एक व्हॅन आहे. या ठिकाणी एक पोलिसाची या ठिकाणी व्हॅन असून हे व्हॅन पूर्णपणे थांबलेली आहे. यांना संरक्षण नाही तर सामान्य माणसाचं संरक्षण कसं राहील हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. या रोडची दुर्दशा बघा. रोडचे वाहक त्यांना एक मार्गदर्शन करताय का या ठिकाणी या, आणि रोड पूर्णपणे कंजेस्टेड झालेला आहे. वाहक या ठिकाणी पोलिसांच्या वाहनाला एक गाईड करत आहे. त्यांची गाडी पहिले काढत आहे या रोडवरून. आपण बघू शकतो का सध्या आपण तिवसा ते कुर्रा या मार्गावर आहे आणि या मार्गावर एस टीचे चालक आहे ते मार्गदर्शन करीत आहे आणि त्यांना एक समोर काढलेलं आहे. पण या ठिकाणी एस टी महामंडळाची बस पुन्हा अडकलेली आहे. हेच ते महाराष्ट्र पोलीसची बस काढून ठेवलेली आहे वाहकांनी. पण आतापर्यंत एस टी महामंडळ जशाचे तसे आहे. केव्हा होणार या रस्त्याची दुर्दशा हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. संबंधित ठेकेदार का दुर्लक्ष करत आहे या रोडकडे आणि का नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे हे सुद्धा पाहणे येत्या काळात गरजेचे आहे. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातम्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश बोबडे, धन्यवाद.